काय बोला आता गावचे प्रतिनिधी आमदार खासदार मी स्वतः म्हणा माझी गाडी नमस्कार, मी गणेश ठोंबरे. बावी भावनवाडी रस्त्यावर आम्ही उभा आहेत. शासनाला एकच विनंती आहे, माननीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब यांना एकच विनंती आहे. आमच्या गावाला भरपूर प्रमाणात पाऊस झाला आहे. या पावसाचं पाणी आपण बघताय त्या रस्त्याहून हे या साईडला पडलेलं आहे, त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली. तरी शासनाला विनंती आहे, तशाच प्रकारे भवानवाडी टेंब्या देवस्थान क दर्जाचं देवस्थान आहे. बावी भवानवाडी ते वालवड रस्ता नवीन मंजूर करून आम्हाला या रस्त्याची आम्ही ग्रामस्थाच्या वतीनं मागणी करतोय. ती आमची विनंती. आणि इकडं खाली भरपूर पाणी साचलेले आणि शासनाला तात्काळ विनंती करतो की लगेच अनुदान काही शेतकऱ्याच्या पदरात टाका, हीच नम्र विनंती. काय नुकसान झालं शेतकऱ्याला? सोयाबीन पाण्यात आहेत का पलीकड, रस्ते फुटलेत, पुलं गेले वाहून. आता तुम्ही बावीहून आलात, एक बावीचा पूल खाचलेला आहे सगळा. काल तिथं 1-2 वाहनं अडकले होते, आम्ही तिथं मदत केली, सहकार्य केलं. आता इथं भवानवाडीला रस्त्याचं काम चालू आहे, हे विष्णू ठोंबरे यांच्या स्वखर्चातनं चालू आहे सध्या. ह्या रस्त्यावरून पाणी खाली पडल्यामुळे हे सगळं रस्ता खचलेला होता. मग आमचा विष्णू ठोंबरे या स्वखर्चातनं रस्त्याचं काम चालू केलंय. शासनाला एवढीच विनंती, सरकारला तात्काळ मदत करा आणि शेतकऱ्याला योग्य न्याय द्या आणि ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर मंजूर करा. कारण का टेंब्या देवस्थान दर्जाचं देवस्थान आहे, तालुक्यातलं महत्वाचं देवस्थान आहे. मग ह्यामुळं या रस्त्याचं काम अगोदर करा आणि शेतकऱ्यांना तातडीची मदत करा, एवढीच सरकारला विनंती. दौऱ्यावर आहेत, मुख्यमंत्री लातूरच्या दौऱ्यावर आहेत, काय मागणी असेल? सरकारला एवढीच विनंती, शेतकऱ्याला न्याय द्या, शेतकऱ्याला अनुदान द्या. शेतकऱ्याची सगळी पिकं पाण्यात आहेत. शेतकऱ्याचं हातोनात नुकसान झाले. इथं जवळच साडेसांगवी, वालवड, बांधारे फुटल्यात. इथं आमच्या बावीला पूल गेलेत वाहून. इथं हिवारड्याला तलाव फुटलाय. एवढंच विनंती सरकारला, शेतकऱ्याला मदत करा आणि शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर उभा राहा, एवढीच विनंती.